बरं तुकोबरांचा प्रचार आपणच करायचा, आपल्या विठ्ठलाचं कौतुक आपणच करायचं, आपल्या पंढरीचं महात्म्य आपणच सांगायचं. पण आमचं असं झालंय, ज्या साबणावर गोरी हिरोईन आहे तीच साबण खपतोय. म्हणजे आमच्याकडे गुण बघून साबण घेत नाहीत, हिरोईन बघून साबण घेतात. देवाचं तसंच आहे, ज्याचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. म्हणजे आमच्याकडे कसं आहे, जो महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तो हुशार आहे, रिक्षात आला तो मूर्ख आहे. म्हणजे जी पोरगी वरातीत नसती ती सुशिक्षित, आणि जी कीर्तनात नसती ती नालायक. अरे वा, मानलं पाहिजे तुमच्या डोळ्याला. तुमची नवरदेवासमोर अर्धनग्न होऊन नाचते, इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि आम्ही टाळ घेऊन नाचतो, इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं झालंय, ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज. कळलं त्यालाच कळलं. अरे मग आम्ही कोण पोतराज? अरे दादा त्याला चावना म्हणून घातली, आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. जयाचे ऐक दड नाही ही ज्ञानोबरायांची भाषा. तैसे दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते, ही माझ्या माऊलींची भाषा. परमार्थ रक्तातच लागतो. तुका म्हणे येते येड्या गबाळ्याचे, एरंडाचं झाड जेवढं लवकर वाढतं तेवढंच लवकर मोडतं. आज 18 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला, म्हणून या 2-3 वर्षात माझं नाव झालंय. आज माळ घातली की उद्या महाराजां परवा पाकिट असं होत. आमची पोरं सायन्सचा विषय गेला म्हणून आर्ट घेतात. आयुष्यात तुम्ही प्रगती करू शकत नाही. शिवरायांचा इतिहास वाचला असेल तर त्या इतिहासातनं 2च गोष्टी घ्याव्या, स्वाभिमान आणि निष्ठा. या 2 गोष्टी कायम घ्यायच्या इतिहासातून. इतिहास केलेल्या चुका पुन्हा होऊ नये म्हणून असतो. धर्मवेदांसाठी इतिहास वापरू नका, पाया पडतं तुमच्या. माझ्या राजांचा तर नाहीच नाही. अरे भाग्यवान आहे मी जे स्वराज्यात जन्माला आले, भाग्यवान आहे मी ज्ञानोबा तुकोबा शिवराय विवेकानंद स्वामी यांच्या नंतर जन्माला आले, भाग्यवान आहे मी. कौतुक आहे मला माझ्या देशाचं, माझ्या मातीचं, कौतुक आहे मला माझ्या धर्माचं. आजही माझ्या धर्मात मायबाप मेल्यावर टकलं करतात. आजही माझ्या महाराष्ट्रात श्राद्ध घालतात. आजही माझ्या महाराष्ट्रात समाजाला घाबरतात. आणि आजही माझ्या महाराष्ट्रात दारात आलेल्या कुत्र्याला सुद्धा भाकरी टाकतात. हा महाराष्ट्र आहे माझा. भाग्यवान आहे आम्ही, दास विठोबाचे धन्य आम्ही जन्मालो. खरंच भाग्यवान आहे आम्ही. पण मला नवल वाटतं काही काही लोकांचं, महाराज ज्यांचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही, भामट्यांवर आहे पण संतांवर. लोक म्हणले हरीचं नाव घेतलं पण देव भेटला नाही. एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खर तर हाच विनोद आहे पण मरू दे तिकडे. वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला, म्हणला भामटे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणलं दुसरा घे पण माणसत बोलू नको. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटे तू, सगळ्याला सांगत असतो नारळ काय फायद्याचं नाही, एवढ्या लाईनी लावून माणसं उभं आहेत. अरे 2 नारळ घेतली पण 1 लेकरू नाही. महाराज म्हणला गप्प येड्या, अरे आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला. तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागे आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दा एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्ही मला विचार करून सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मग मी तुम्हाला सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. जिथं माणूस असत्य जगतो ना, देव साथ देत नाही. देव कधीच त्रास देत नाही, कर्म कधीच माफ करत नाही. देव कधीच कोपत नाही, कोपतो तो देव नाही. लक्षात येतं ना तुमच्या माझं बोलणं. म्हणून माझी विनंती आहे, आपण भगवंतावर प्रेम करणं यात नवल नाही मायबाप. भगवंतानं आपल्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही मायबाप. द्वारकेचा राणा हरिपटलंय किचकट. पांडवाला घर आहे का? पांडवाला घर आहे? अखंड वनवाशीत पांडव. मग देव कुठल्या घरी गेला? देवाचं घर आहे. स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम मनोज कर्ममोचनम विशाल लोललोचन अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागर
व्रजै व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदन. कळलं काय? ढेकळं कळलं का? काय नाही, हरिमुखी म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज बरं का. चहुवेदी जाणं आडराही पुराण हरिसी गाती हरिमुखे. आम्ही फार भानगडीत पडत नाही, कारण आम्हाला माहित आहे. आमचे नामदेवराय म्हणले, अरे तुम्ही कसे असा नुसते माझ्या दिंडीत या. दूत सांगत सेयमा दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या. यम सांगतो नका जाऊ तया गावा नामधारकाच्या. ज्याच्या सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकरं आहेत ती. तुमच्यासारख्या येड्या गावाळ्या संघ येतील होय रे. आणि मला सांगा, एवढा संसार करतो आपण, कुठले संत गरीब होते? कुठल्या संतांकडे श्रीमंती नव्हती की त्यांनी संसार सोडला? ते गरीब होते म्हणून त्यांनी संसार सोडला? त्यांना खरं धन कळलं म्हणून त्यांनी संसार सोडला. आपलं धर्मशास्त्र खऱ्या धनाची व्याख्या करतं. विपदो विपदो नेव संपदो न च संपदा. विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. पैशाचा कुठे विचार करताय तुम्ही? नातांच्या घरीलेला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवत होता. अरे आम्ही भिकारी, आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो. नाथ बाबा आलेल्या माणसांना देत होते, ते श्रीमंत. नामदेवराय दामू शेटांचा पोरगा, गुणाई माय ज्यांची, राजाई बायको ज्यांची, नारायण पोरगा ज्यांचा. अहो श्रीमंती काय सांगू नामदेवरायांची. जगाचा बाप ज्यांच्या घरी येऊन राहतो त्या संतांची श्रीमंती काय असेल विचार करा महाराज. ही श्रीमंती सोडा. नामदेवरायांची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची बर का. गावकरी 60,000 रुपये तोळा सोनं आहे आपलं. अय धोंडा, अय धोंड्याचा महिना अर्धाच तोळा घातला आपल्या सासरीनं. पण उडत किती होतं महाराज, किती माज. बायको 8 दिवस तर पुन्हा आपल्याला तोऱ्यानंच बोलायचे. नुसतं भांडण लागलं की माझा बाप काही बेकार नव्हता, तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिले लय मोठ्याची मी होय गे. माझ्या तुकोबरायची बायको आवली गुळवे सावकाराची पोरगी होती. गुळवे सावकाराची, पुण्याचं सासर माझ्या तुकोबरायचं. 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? ऐ कीर्तनातल्या बाया 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. 100 एकर ऊस आहे आपल्या बापाचा. त्यो बी पेटन भजन करीत जा. 3500 एकर ऊस होता ग. 1425 माणसं आवलीच्या बापाच्या हाताखाली कामाला होते. तरी माझी माय आवली नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, 4 ठिगलांची साडी नेसायची. तक्रार करत नव्हती. तिला संतांची पत्नी म्हणावी, त्याला संतांचा संसार म्हणावा. तुम्ही नका वाजवू, तुमची लय बेकार आहे. तुमची 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जानवर भेटलंय, मी आहे म्हणून सांभाळलंय. 3दा खाऊन काय देवानं कमी केलं ग माय. देवानं दिल्यावर तरी नाकारत जात जाऊ नका माय बाप. देणारा देव हे लक्षात ठेवत जा. माझं शास्त्र सांगतं, न्यायशास्त्रात वर्णन. माझं शास्त्र सांगतं वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. जगरातली स्त्री हसमुख चेहऱ्यानं कठीणातली कठीण परिस्थिती निभावते, आणि जगरातला पुरुष किती कठीण परिस्थिती असली आपला प्रामाणिकपणा सोडत नाही. त्या घरातला भगवंत आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही. ते खरेच धनवान, ते खरेच तुमच्या हातात. तुम्ही येड्या नाहीत ग माय. अहो काय माझी राजाई होती, जी शिवाय बोलत नव्हती नामदेवरायांना, सासू-सासऱ्यांना. अहो संसाराचं परमार्थाचं कौतुक करावं हे कौतुक नाही,
संतांच्या संसाराचंही कौतुक केलं जातं, हे कौतुक आहे. राजाई गुणाई दोघी, संतांच्या संसाराचंही कौतुक आहे महाराज. अजून काय संसार असावा, मग कशाला कराय केला तुका म्हणे घालू. आम्ही देवाचं नाव घ्यावं, देवानं संसार सुद्धा राखावा. हो किती माझा परमात्मा मन मोठ्याचा बघा ना. अहो माझ्या भक्तिवात्सल्य जनाई माता निस्त ओव्या गायला, काय वेदशास्त्र म्हणले का जनाई मातानं. ताकद बघा स्त्रीमध्ये, बघा काय ताकद आहे स्त्रीमध्ये. जगाच्या बापाला हाताला धरून बसवते तिला जनाई म्हणायचं. अहो जगाच्या बापाला कंबर कुसून भांडती तिला जनाई म्हणावं. ज्ञानियांच्या राजाला उपदेश करतात त्यांना मुक्ताई म्हणावं. अहो जिच्यासाठी देव सुखू झाला तिला सुखबाई म्हणावं. आणि जिला गाभाऱ्यात जागा मिळाली तिला कान्होपात्रा म्हणावं. स्त्री कमी नाही हो मायबा. काय केलं माझ्या जनाई मातानं. ओव्या का भुक्कव तुके तू ये रे पा विठ्ठला. ओव्या का भुक्कव तुके तू ये रे पा विठ्ठला. ओव्या का भुक्कव तुके तू ये रे पा विठ्ठला. ओव्या का भुक्कव तुके तू ये रे पा विठ्ठला. पाठीमागे म्हणाल, माय माऊल्या पाठीमागे म्हणाल का. म्हणा काय वाजवू नका. सासू आणि सासरा दिरतो तिसरा. पाठीमागच्या 2-4 राहिलेल्या तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला. अगं आयुष्यभर शिव्या दिल्या एकदा तरी वाव्या म्हणा. प्याटला तर प्याटला तेवढाच समाधान आहे ग नावा प्रेमाने. सासू आणि सासरा दिरतो तिसरा. ओव्या काबू भरतारा तू ये रे पा विठ्ठला. ये रे पा विठ्ठला. ये रे पा विठ्ठला. ये रे पा विठ्ठला तू ये रे पा विठ्ठला. प्रपंच तळण तळिले पीठ म्या भरिले. सासू समोर ठेविले तू ये रे पा विठ्ठला. यांच्या काही एकट्याचाच हाय का. तुम्हाला नग का देव, तुम्हाला देव नग पाहिजे ना. आज वाटाळी तू ये रे पा विठ्ठला. सगळे मिळून ये रे पा विठ्ठला. टाळ ये रे पा विठ्ठला तू ये रे पा विठ्ठला. ये रे पा विठ्ठला तू ये रे पा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बघतुके. ओव्या का भुक्कव तुके तू ये रे पा विठ्ठला. ओव्या का भुक्कव तुके तू ये रे पा विठ्ठला. तू ये रे पा विठ्ठला. तू ये रे पा विठ्ठला. ये रे पा विठ्ठला तू ये रे पा विठ्ठला. ये रे पा विठ्ठला तू ये रे पा विठ्ठला. 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 ये रे पा विठ्ठला तू ये रे पा विठ्ठला. ये रे पा विठ्ठला तू ये रे पा विठ्ठला. जगात देवाच्या नामा इतकं समाधान दुसरी कुठलीच गोष्ट देत काय समाधान आहे.
मीराबाईला माहित होतं देव माझा नाही, मला भेटणार, तरी देवाचं नाव घेतलं, तरी भगवंतावर प्रेम केलं, त्याला परमार्थ म्हणावा. स्थैर्य आज मीराबाई भगवंताच्या हृदयात आहे, तिच्यावर प्रेम आहे देवाचं. याला हरीच्या नामाची ताकद म्हणावी. त्रैलोक्य अख्खं ज्याच्यावर प्रेम करतो, तो जिच्यावर प्रेम करतो, तिचं सामर्थ्य काय असेल महाराज? काय तर राधेचं सामर्थ्य असेल, विचार करा ना. देव काही साधं नाही हो. अखिलकोट माझा ब्रह्मांड चालक माझ्या संतांच्या दारी येऊन थांबतो, त्याचं कारण आहे हरिमुखे. बरं, किती मंगळवेढ्याच्या भिंतीखाली चोखवरांचा मृत्यू झाला, साक्षात पांडुरंग परमात्मा रडतायत. नामदेवरांना सांगतात, नामा माझा चोखा गेला, कमीत कमी हाडं तरी घेऊन ये. नामदेवराय म्हणले, देवा हजारो माणसं मेली भिंतीखाली, मी चोखोबरांची हाडं कशी ओळखायची? देव सांगतायत, नामा प्रत्येक हाड कानाला लाव, ज्या हाडात ना विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल ना नामा, ते हाड माझ्या चोख्याचं असेल, याला हरिनाम म्हणायचं. कठीण परिस्थिती आहे म्हणून ज्याने नामचिंतन सोडलं तो भक्त नाही. बघा, सोयी सुविधा बघून केला जातो तो परमार्थ नाही, सोयी सुविधा नसताना केला जातो तो परमार्थ आहे. लक्षात घ्या. देवाच्या दारात क्षणभर थांबायचं स्थैर्य त्यालाच मिळालं ज्याने संताची संगती केली, ज्याने इतकं नामचिंतन केलं, ज्याने संतांचं इतकं वचन पाळलं की त्यांना मुक्ती साधायची गरज पडली नाही पडली. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा वेश्येची पोरगी आहे, जिला तिचा बाप माहित नाही. कीर्तन नामदेवरायांचं, नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा आहेत, कीर्तन ऐकायला कान्होपात्राचं नाही, काय कीर्तन असेल ना. आणि कीर्तनात दंग होणारा माझा पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञानदेवा बोलावंग, जणी म्हणे ज्ञानदेवा बोलावंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. काय कीर्तन महाराज. पण कान्होपात्राला शेजार पाजारची माणसं म्हणतात, लाज वाटते का ग तुला, नाचणारीची जात तू कीर्तन ऐकाय बसली होय ग. आता तू कीर्तन ऐकायची, मग आम्ही काय करायचं? आजही तशी लोक आहेत. चांगलं काही तुम्ही करायला लागलात की लोक करू देत. तुम्ही एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी अख्खं गाव काय चांगलं म्हणत नसते बरं का. कमिटीवाले 2-4 तरी खौट बोलणारच. ते म्हणणार, हा त्याचं काय असतंय, गावातच खायचं आणि गावालाच द्यायचं. लोक आहे ती. कोणी म्हणलं की नाही काय सांगायचं, अहो त्या पोरांनी 8 तास करून शिवलाताई पाटलाचं कीर्तन ठेवलं सप्त्यात. ते म्हणणार, हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काही खरंच आहे का? अरे मरण ना तो आणणारा आणि फोन करणारा बरं का. त्यात माझ्यासारख्या महाराजांना उशीर करावा, मग तर मी आलाच. मी काय म्हणते, चांगलं नाही गप तर बसा रे. करोनात जेवढी लोक मिली, काय रोगानं मिली का? 2-4 तर बोलण्यानं मिली. तुम्ही आम्हीच मारली. ते म्हणतात आम्ही कशी मारली हो? अहो ती बिचारा पॉझिटिव्ह आला, त्यानं धीर वाटावा म्हणून तुम्हाला फोन केला, धीर वाटावा म्हणून. ते म्हणलं कसं रे दादा पॉझिटिव्ह आलो, हा ऐकून म्हणला बाबा पॉझिटिव्ह आला. मी मग तिथंच मेलं, ती रिॲक्शनच मेलं. लय बेकार असतं रे, कुत्रा हाल खात नाही रे, बायको जवळ येत नाही रे, डॉक्टर बी नसलं तरी पैशासाठी हाय म्हणतात रे, किडण्या काढून घेतात रे, दवाखान्यात जाण्यात मजा नाही रे, त्याच्यापेक्षा घरी मिळालं बरं. सकाळी मेलं ती. म्हणलं जगून तरी काय फायदा आहे का? येडी लोक आहे तो जगात. लोक आहे ना जगूही देत नाही, आणि लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात आई गो यांनी बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? अरे भेटली तशी केली. काय करायचं लोकांना? मी लोकांचं सांगत नाही, पर्सनल एक्सपिरियन्स, स्वानुभव. शांत कीर्तन केलं, नेवलाट होतं, नुसतंच उभं राहिलं, त्याला काय कळाय होती होय. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतं कीर्तनाला, येत तर काय नाही जातीला, पण नाच नाच जिरे येते. मग करू काय? अरे मरू का? कस तरी जगू द्यात जरा. अरे कीर्तनच करतो की दुसरं तर काही करीत नाही, त्यात तर समाधान मानित जा. लय लोक विचित्र रे, लोक आनंद वाचाळ.
तुकोबाराय म्हणले लोक जैसे ओक धरिता धरवे ना. लोकांचं तोंड म्हणजे वकारी, याला कुठं हात लावता. माझी विनंती, लोकाला सुखही सांगू नये आणि लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेली बी सांगायची नाही. कसं असतंय मायबाप, आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असते. जय हे पब्लिक आहे बाई, सब जानती है. हे कलियुग आहे. माझ्या नामदेवराय म्हणलं या जगाची व्याख्या जर केली ना मी, तर नामदेवराय सांगतात, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, 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 लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे. उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे. मुंगी व्याली शिंग झाले, अहो तिचे दूध किती सतरा रांजण भरले पेले 12 हत्ती. मुंगी व्याली शिंग झाली, मुंगी व्याली शिंग झाली. अहो म्हणजे काय नाही, वनात कासव गीत गाय. कासवाचा आवाज ऐकला तुम्ही? मी लय बघितली जिंदगीत कासव. एखाद्याच्या कीर्तनाला जावं आणि त्याच्या सोप्यावर बसावं, ती सोप्याचा पांगच फेडतो. ती सुरुवातच इथनं. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. आपण साहेबास ताटाला ताट लावून बसतो ना. आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला हानतो का खायला का? अरे तू हाय र जागीरदार. लोकांना ज्ञान तर नाही पण भापटी लय हो. ह्यांना कीर्तनातला नर्तनातला फरक कळत नाही, पण महाराज लोकांना येड्यात काढणार.